नमस्कार, मी दीपाली. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पावसाळी स्पेशल पापड जवळ्याचं स्टार्टरची रेसिपी दाखवणार आहे. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. इकडे मी उडदाचे पापड घेतलेले आहेत. माझ्याकडे छोटे आहेत, तुमच्याकडे जर मोठे असेल तरी ते चालेल. तर आता आपण हे तव्यावरती चांगल्यापैकी शेकून घ्यायचं आहे. आपल्याकडे कसं आहे ना, आता पावसाळा आहे. पावसाळा असलं की आपल्याकडे सुक्या मच्छ्यांचा आपण जास्त वापर करतो, कारण ओले मासे जास्त फारसे मार्केटला येत नाही. आज तुम्हाला मी पावसाळी स्पेशल पापड जवळ्याचेच रेसिपीज दाखवत आहे. कारण की आता आपल्याला नेहमी पावसाळ्यामध्ये तेलकट खातो आणि पावसाळ्यामध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला क्लायमेट चेंज झाला की सर्दी खोकल्याचा त्रास होतो. प्रत्येक वेळेला किती तुम्ही तेलकट पदार्थ खाणार. तर बिना तेलाचं आणि जास्त मेहनत न करता अशी रेसिपी आहे. खूप सुंदर अशी रेसिपी आहे. खाताना पण चवीला एकदम भन्नाट लागते आणि एकदम बनवणं इझी आहे. तर म्हणून मी आज तुम्हाला ही पापड स्टार्टरची रेसिपी दाखवते आहे, पावसाळी स्पेशल म्हणून. तर आता आपण आता बघा, इकडे सर्व माझे पापड इथे शेकून झालेले आहेत. त्याच पॅनमध्ये आपल्याला हा जवळा घ्यायचा आहे. तर हा जवळा मी स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आपल्याला जवळा भाजताना असं शेजारी पाजाऱ्यांना सुद्धा कळतं की ह्यांच्याकडे हा जवळा आहे जेवणासाठी. तर इथे जवळा आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे. पावसाळी सीझन असल्यामुळे आपल्याला मासे मार्केटला फार कमी येतो, म्हणून आपण सुक्या मच्छ्यांचा स्टॉक करून ठेवतो. त्याचप्रमाणे इथे सुकी मच्छी सॉरी, मला थोडी सर्दीचा त्रास आहे. प्रत्येक वाक्य मला असं पूर्णपणे बोलता येत नाही आहे. तर इथे आपला जवळा आता भाजून झालेला आहे. तर आता हा जवळा थोडासा आपल्याला पाकडून घ्यायचा आहे. पाकडून म्हणजे ह्याच्यामध्ये परत भाजताना थोडासा भुसा होतो, तर तो काढून घ्यायचा आहे परत. तर इकडे आता बघा, मी डिश घेतलेली आहे आणि ह्या डिशमध्ये आता आपल्याला पापड सेट करून घ्यायचे आहेत. इकडे आता हा मी मालवणी मसाला घेतलेला आहे. मालवणी मसाला आता आपल्याला चिमटीमध्ये घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती असं पसरवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावरती बघा सुकट घेतलेली आहे, ती आता मी ह्याच्यावरती सुकटसुद्धा अशी पसरवून ठेवत आहे. सुकट आपली इथे पसरवून झालेली आहे. त्याच्यावरती इथे मी एक कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे. बारीक एकदम कापून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला हा जवळ्यावरती असा पसरवायचा आहे. इकडे आता कांदा सुद्धा टाकून झालेला आहे. तर इकडे मी एक बारीक चॉप केलेला टमॅटो घेतलेला आहे. तर इकडे मला कैरी नाही मिळाली, तर कैरीसुद्धा ह्याच्यावरती खूप छान असं हिला चव येते. जर तुमच्याकडे कैरी तुम्हाला मिळाली असेल तर नक्की वापरा. आता ह्याच्यावरती कांदा टमॅटो आपले पसरवून झालेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळूया. इथे आपला लिंबूसुद्धा चांगल्यापैकी पिळून झालेला आहे. तर ह्याच्यावरती आता आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीरनी पण छान अशी चव येते ह्याला. आणि आता ह्याच्यावरती चिमूटभर आपल्याला फक्त चिमूटभर चाट मसाला टाकायचा आहे. तर इथे मी चिमूटभर असा चाट मसाला वापरला आहे. मिठाचा वापर अजिबात नाही करायचा आहे, कारण जवळा, पापड, लिंबू आणि चाट मसाला ह्याच्यामध्येच ह्याला चव खूप छान येते. आता तुम्ही म्हणाल हे खायचं कसं? तर बघा, पावसाळ्या सीझनमध्ये आपल्याकडे एक तर कुळथाची पिठी मस्तपैकी बनवली जाते. गरम गरम भात आणि कुळथाची पिठी किंवा अंड्याचं कालवण हे मस्तपैकी पावसाळ्यामध्ये बनवलं जातं. आणि त्याचबरोबर ही स्टार्टरची रेसिपी, गरम गरम मस्त कुळथाची पिठी आणि किंवा अंड्याचा रस्सा आणि हा स्टार्टर जवळा पापडचा नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. खायला अगदी भन्नाट लागतं, एकदम चवीला एकदम टेस्टी असं लागतं. आणि तुम्ही म्हणाल की वा, काही रेसिपी दाखवले ताईंनी. नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडलं असेल लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.